13-14-15 मध्ये मराठवाडा विदर्भात खूप दुष्काळ पडला. तो दुष्काळ इतका मोठा होता की माझ्या गावात एक आत्महत्या झाली. आजूबाजूच्या गावामध्ये आत्महत्या होत होत्या. खूप सारे लोक गाव सोडत होते. पुण्या मुंबईला पोट भरण्यासाठी ते येत होते. गावाच्या गावं खाली होत होती. त्यांना मी म्हटलं, तुम्ही गाव सोडताय पण ह्या लेकरांच्या शिक्षणाचं तुम्ही काय करता? जर आज हे नाही शिकले तर ह्या चक्रातून हे बाहेर पडणार नाही. उद्या हे कुठेतरी मजुरी करतील, कुठेतरी व्यसनांच्या अधीन जातील. आणि आपण मग म्हणतो, जेव्हा भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर प्रत्येक घटकाला शिक्षण मिळणं फार गरजेचं आहे. आणि माझं जे आयुष्य होतं ते शिक्षणामुळे उभं राहिलं होतं. पण मी त्यांना तसं म्हटल्यानंतर ते म्हणले, साहेब हा शिकून का कलेक्टर थोडी होणार? त्या एका उत्तराने ताई आपलं सगळं जीवन बदलून टाकलं. त्या एका उत्तराने मी पुण्यात आलो. 2 दिवस झोप लागली नाही. असं वाटायचं की खरंच हा का शिकून कलेक्टर थोडी होणार आहे. आणि कलेक्टर नाही झाला तर कोणाला फरक पडेल? आज आपण एसी रूम मध्ये बसून चर्चा करत बसतो, पेपर वाचतो आणि म्हणतो की इथं वाईट व्हायलंय, तिथं वाईट व्हायलंय, असा बदल घडायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, याने असं करावं, त्याने तसं करावं. अरे पण आपण दुसऱ्यालाच सांगतो ना, तू ह्या समाजाचा घटक आहेस, तू ह्या समाजामुळे मोठा झालास, इथल्या प्रत्येकानं काही ना काहीतरी तुला आयुष्यभर मदत केलेली आहे. तुझं जे आयुष्य हे समाजाचं देण आहे. मग समाजाचा घटक म्हणून तू का पुढे येत नाही? तुला जर समाजामध्ये परिवर्तन करावं वाटतंय तर ते तुझ्यापासून सुरुवात करायला पाहिजे. मी जेव्हा ठरवलं ताई की म्हटलं आपण हे सगळं सोडायचं आणि मुलांसाठी काम करायचं, त्यांना शिक्षण देण्यासाठी काम करायचं. ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेत परत त्याच्या मुलावरती वेळ येऊ नये, त्याच्यामुळे त्याला मुख्य प्रवाहात आणायचं.